नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. TET 2026 अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा यात मानसशास्त्राची तयारी करताना ही सिरीज जर तुम्ही पूर्ण पाहिली तर दोन्ही पेपर मिळून 55 मार्क्सची तयारी यातूनच होते. कारण आपण पाहत आहात फडके प्रकाशनच्या पुस्तकातील वन लाइनर स्वरूपात प्रश्न उत्तरे. वेळ न घालवता सुरू करूया. आज आहे आपला भाग 6. 501 गिल्फर्ड यांनी बुद्धिमत्ता विषयक उपपत्ती केव्हा मांडली? उत्तर 1959. 502 यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची स्थापना साली झाली? उत्तर 1989. 503 अयोग्य वर्तन करणाऱ्या विद्यार्थ्यास त्याचे वर्तन अयोग्य असल्याची जाणीव करून देण्याच्या डॅश डॅश उद्देशाने या प्रेरकाचा उपयोग शिक्षकाद्वारे करण्यात येतो. उत्तर शिक्षा. 504 गिल्फर्ड यांनी बुद्धिमत्ता उपपत्तीचे वर्गीकरण कोणत्या प्रकारात केले? उत्तर आशय, प्रक्रिया, निर्मिती. 505 व्यक्तिमत्व म्हणजे शरीर रचना, वर्तन विशेष, अभिरुची, अभिवृत्ती, कृतिक्षमता व कलाविशेष यांचे वैशिष्ट्यपूर्ण गुंफण होय अशी व्याख्या कोणी केली? उत्तर नॉर्मल एल. मन. 506 व्यक्तिगत गरजा म्हणजे काय? उत्तर व्यक्तीला कार्यप्रवृत्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भौतिक बाबींना व्यक्तिगत गरजा असे म्हणतात. 507 सामाजिक गरजा म्हणजे काय? उत्तर व्यक्तीला कार्यप्रवृत्त करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भावनिक बाबींना सामाजिक गरजा असे म्हणतात. 508 इतर लोकांशी संपर्क निर्माण करणाऱ्या क्षमतेचे नाव भाषा आहे असे कुणी म्हटले? उत्तर ब्राउनफील्ड. 509 केटेलने व्यक्तिमत्वाचे परस्पर विरोधी किती गुण असे सांगितले आहेत? उत्तर 12. 510 स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या पहिल्या जनगणनेत स्त्री साक्षरतेचे प्रमाण डॅश डॅश टक्के होते? उत्तर 8.86%. 511 बालोद्यान पद्धतीचे चे जनक कोण आहेत? उत्तर फ्रोबेल. 512 एक चांगला शिक्षक विद्यार्थ्यांमधील भावना वाढवितो. उत्तर सहकार्य. 513 बालविकासाच्या अभ्यासाला कोणत्या शतकात सुरुवात झाली? उत्तर 20व्या. 514 बालकाच्या सर्व अवस्थेत लैंगिक प्रवृत्ती कोणत्या ना कोणत्या रूपात असते असे डॅश डॅश यांचे मत आहे? उत्तर सिग्मंड फ्रॉइड. 515 रक्तामधील साखरेचे व कर्बोदकाचे नियंत्रण करणे आणि पाचक स्त्राव स्रवणे हे कार्य कोणत्या ग्रंथीचे आहे? उत्तर स्वादुपिंड. 516 गॅग्नेने शृंखला अध्ययनाचे कोणते प्रकार सांगितले? उत्तर शाब्दिक शृंखला व तार्किक शृंखला. 517 समष्टीवादाचा उगम डॅश डॅश देशात झाला? उत्तर जर्मनी. 518 डॅश डॅश यांनी पुरस्कारलेली शिक्षण पद्धती जीवन शिक्षण पद्धती या नावाने ओळखली जाते? उत्तर महात्मा गांधी. 519 निर्माण झालेली मूर्त किंवा अमूर्त वस्तू ज्या गुणांनी बनलेली आहे ती बाब म्हणजे डॅश डॅश होय? उत्तर घटक. 520 पर्सनॅलिटी हा शब्द कोणत्या लॅटिन शब्दापासून तयार झाला? उत्तर पर्सोना. 521 डॅश डॅश यांच्या मते जगण्याच्या स्वाभाविक प्रक्रियेत आपल्याला जे ज्ञान प्राप्त होत असते त्याला सहज शिक्षण असे म्हणतात? उत्तर J.P. नाईक. 522 दूरस्थ शिक्षण म्हणजे काय? उत्तर असे शिक्षण की ज्यात शिक्षक आणि विद्यार्थी एकमेकांच्या प्रत्यक्ष संपर्कात नसताना शैक्षणिक साहित्य व प्रसार माध्यमांद्वारे एकमेकांशी संवाद साधतात आणि त्याद्वारे ज्ञानप्राप्तीचे प्रक्रिया घडून येते. 523 औपचारिक शिक्षण म्हणजे काय? उत्तर विशिष्ट क्रमाने विशिष्ट दिशेने सुनियंत्रित परिस्थितीत अध्ययन करण्याच्या पद्धतीला औपचारिक शिक्षण म्हणतात. 524 शरीर, बुद्धी आणि हृदय यांचा समतोल विकास म्हणजे शिक्षण होय असा विचार डॅश डॅश यांनी मांडला? उत्तर महात्मा गांधी. 525 डॅश डॅश यांच्या मते प्रेरणा या जन्मजात मूल प्रवृत्तींवर आधारित असतात? उत्तर मॅकड्युगल. 526 TAT थीमॅटिक ॲपर्सेप्शन टेस्ट ही मानसशास्त्रीय चाचणी डॅश डॅशचे मापन करते? उत्तर व्यक्तिमत्व. Pedagogos Septa Thematica Perception Test Tafalfataf कोणी तयार केली? उत्तर मरे व मोर्गन. 528 डॅश डॅश हे आधुनिक शिक्षणातील एक महत्त्वपूर्ण तत्व आहे? उत्तर कृतीद्वारा शिक्षण. 529 कुरणशाळांचा प्रयोग शिक्षणात कुणी केला? उत्तर रमाबाई रानडे. 530 बालकाच्या जन्मपूर्व अवस्थेपासून पौगंडावस्थेपर्यंत त्याचा विकास कसा होतो याचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे बालविकास व ही व्याख्या कोणी केली? उत्तर E.B. हरलॉक. 531 नवजात बालकाचे सामाजिकीकरणाचे लक्षण कोणते? उत्तर हसणे. 532 निष्क्रिय व्यक्ती शिक्षण संपादनात व भावी आयुष्यात डॅश डॅश बनते? उत्तर दैववादी.
533 1948 साली डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ शिक्षण आयोगाची नेमणूक करण्यात आली. उत्तर डॉक्टर राधाकृष्णन. 534 डॅश डॅश यांनी 1806 मध्ये चेहऱ्याच्या मांसल भागावरून बुद्धिमापनाचा प्रयत्न केला. उत्तर बेल. 535 व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचे जे वैशिष्ट्यपूर्ण समायोजन होते त्याला कारणीभूत असणारी वर्तनाला चालना देणारी शारीरिक व मानसिक यंत्रणेची गतिशील संघटना होय. ही व्याख्या कोणी केली? उत्तर G.W. ऑलपोर्ट. 536 सप्रू आयोगाने डॅश डॅश साली देशाच्या आर्थिक विकासासाठी व्यावसायिक शिक्षणाला महत्त्व देण्याची शिफारस केली होती. उत्तर 1934 537 डॅश डॅश यांच्या मते भाषेचा विकास म्हणजे आवाजाला आकार देण्याच्या क्षमतेचा विकास आहे. उत्तर हरलॉक. 538 मेदप्रधान, अस्थिप्रधान व स्नायूप्रधान हे व्यक्तिमत्वाचे प्रकार कोणी सांगितले? उत्तर क्रेशमर. 539 भारतीय तंत्रशिक्षण मंडळाची स्थापना केव्हा झाली? उत्तर 1955. 540 डॅश डॅश विद्यार्थी ज्ञान संपादनासाठी सतत प्रयत्नशील असतो. उत्तर कृतिशील. 541 भारतीय राज्यघटनेनुसार मोफत व सक्तीचे शिक्षण कोणत्या वयोगटासाठी आहे? उत्तर 6 ते 14. 542 भारतात मानसशास्त्रीय प्रयोगशाळा केव्हा स्थापन करण्यात आली? उत्तर 1916. 543 शैशवावस्थेत बालक सर्वप्रथम कोणती क्रिया शिकतो? उत्तर भावप्रदर्शन. 544 अध्ययनातील 3 आर कौशल्य कोणती? उत्तर 1 रीडिंग वाचन कौशल्य, 2 रायटिंग लेखन कौशल्य, 3 अरिथमॅटिक अंकज्ञान कौशल्य. 545 च्या मते बालक 11 ते 15 वर्षाच्या वयामध्ये व्यस्तीकरण व परस्परता या दोन्ही क्रिया एकाच वेळेस करते. उत्तर जीन पियाजे. 546 बालकाचे मानसिक वय ठरविण्यासाठी कोणत्या साधनाचा उपयोग होतो? उत्तर बुद्धिमापन चाचण्या. 547 बालविकासशास्त्र बालकाच्या कोणत्या प्रकारच्या विकासावर अधिक भर देते? उत्तर सर्वांगीण विकास. 548 उद्गमन प्रतिमानाचे निर्माते कोण आहेत? उत्तर रिचर्ड सायमन. 549 लहान ज्ञानकणांची तर्कशुद्ध रचना म्हणजे अध्ययनक्रम आणि त्यावर आधारित प्रक्रिया करणे क्रमान्वित अध्ययन होय अशी व्याख्या कोणी केली? उत्तर स्टीफले व फ्रेड. 550 कोणत्याही क्रियेचा प्रारंभ करून देणाऱ्या आणि ध्येय साध्य होईपर्यंत व्यक्तीला कार्यप्रवृत्त ठेवणाऱ्या आंतरिक शक्तीला प्रेरणा म्हणतात. ही व्याख्या कोणी केली? उत्तर गिलफोर्ड. 551 ध्येय उपपत्ती कोणी मांडली? उत्तर बॅगले. 552 समानंश उपपत्ती कोणी मांडली? उत्तर थॉर्नडाईक. 553 बोधात्मक विकास ही संकल्पना कोणी मांडली? उत्तर जीन पियाजे. 554 मुलांना सवयी जडण्यासाठी डॅश डॅश उपपत्तीचा वापर होतो? उत्तर प्रयत्न प्रमाद. 555 चेतक व डॅश हे ज्ञानात्मक उपपत्तीचे प्रमुख सूत्र आहे. उत्तर प्रतिसाद. 556 मानवाची कवटी आणि बुद्धिमत्ता यांचा संबंध कोणी तोडला? उत्तर गॉल. 557 सामाजिक वातावरणात घडणाऱ्या व्यक्तीच्या वर्तनाची गोळाबेरीज म्हणजे व्यक्तिमत्व ही व्याख्या कोणी केली? उत्तर ए ट्रॅक्सलर. 558 यांच्या मते बालकाचे वर्तन नियंत्रित करणारा व वर्तनाला चालना देणारा भाषा हा महत्त्वाचा घटक आहे? उत्तर वेगोटस्की. 559 अनुभवामुळे वर्तनात झालेला सापेक्षतः कायमस्वरूपी बदल म्हणजे डॅश डॅश होय. उत्तर अध्ययन. 560 डॅश डॅशचा बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत प्रत्येक व्यक्तीकडील वैशिष्ट्यपूर्ण योग्यतेवर भर देतो. उत्तर हावर्ड गार्डनर. 561 भावनिक संवेग दमन न करता बाहेर काढणे म्हणजे डॅश डॅश होय. उत्तर भावनिक विरेचन. 562 बालविकास ही गर्भधारणेपासून पौगंडावस्थेपर्यंत बालकाच्या वाढ व विकासाची अभ्यास करणारी स्वतंत्र शाखा आहे अशी व्याख्या कोणी केली? उत्तर सरोजिनी नायडू. 563 स्वादुपिंड ग्रंथीतून डॅश डॅश स्त्राव स्त्रवतो. उत्तर इन्शुलिन. 564 कोणत्या अवस्थेला टोळीपूर्व वय म्हणतात? उत्तर पूर्व बाल्यावस्था. 565 डॅश हा अमेरिकन मानसशास्त्रज्ञ साधक अभिसंधान उपपत्तीचा जनक आहे. उत्तर स्किनर. 566 डिस्कॅल्क्युलिया हा दोष विषयात आढळून येतो. उत्तर गणित. 567 आर्मी बीटा सामूहिक कसोटी कोणासाठी वापरतात? उत्तर बी निरक्षरांसाठी. 568
गॉल हा मानसशास्त्रज्ञ डॅश डॅश देशाचा होता. उत्तर फ्रान्स. 569 व्यक्तीचे इतरांहून असणारे वेगळेपण म्हणजे व्यक्तिमत्व होय ही व्याख्या कोणी केली? उत्तर जी. ए. किम्बल. 570 ग्रीक प्रकारानुसार कोणत्या व्यक्ती शांत, सुस्त व निस्तेज असतात? उत्तर कफ. 571 कुडर अभिरुची शोधिका केव्हा तयार करण्यात आली? उत्तर 1940. 572 कुडरच्या अभिरुची शोधिकेत किती प्रश्न आहेत? उत्तर 168. 573 प्रत्यावहन पद्धती. उत्तर पाठांतरानंतर पाठ्यवस्तू किती आठवते ते किती आठवते हे पाहण्यास प्रत्यावहन पद्धती म्हणतात. 574 एकात्मिक शिक्षण. उत्तर सर्वसामान्य शाळेतच पण विशेष गरजा असलेल्या बालकांना एकत्रित करून दिल्या जाणाऱ्या शिक्षणास एकात्मिक शिक्षण म्हणतात. 575 यांच्या मते सर्जनशीलता म्हणजे अनुभवांची नवीन व भिन्न अशा रचनात्मक स्वरूपात मांडणी करणे. उत्तर टेलर. 576 मानसशास्त्र म्हणजे मानवी मनाचे शास्त्र अशी व्याख्या कोणी केली? उत्तर जे. बी. वॅटसन. 577 विचार केवळ भाषा निर्धारित करत नाही तर तिचा विकास होण्यासाठी मदत करतात असे विचार कोणी मांडले? उत्तर जीन पियाजे. 578 बालविकास शास्त्रात साधारणपणे डॅश डॅश वर्षे वयापर्यंतच्या मुलांचा अभ्यास केला जातो? उत्तर जन्मपूर्व अवस्थेपासून 21 वर्षे. 579 श्रवणबाधित बालकासाठी अध्यापनात कोणती बाब उपयुक्त ठरते? उत्तर सांकेतिक भाषा. 580 गळ्यामध्ये स्वरयंत्रणेच्या दोन्ही बाजूला डॅश डॅश ग्रंथी असतात. उत्तर कंठस्थ ग्रंथी. 581 कोणत्या मानसशास्त्रज्ञाने शिक्षण प्रक्रियेत अनुवंशिकतेला महत्त्वाचे स्थान असावे असे सांगितले? उत्तर अर्नोल्ड ग्रेसल. 582 नैसर्गिक चेतकाला दिलेला प्रतिसाद अनैसर्गिक चेतकाला देणे यास डॅश डॅश म्हणतात. उत्तर अभिजात अभिसंधान. 583 विशिष्ट उद्दिष्ट प्राप्तीच्या हेतूने विविध विशिष्ट क्रिया जाणीवपूर्वक करण्यास डॅश डॅश म्हणतात. उत्तर साधक अभिसंधान. 584 सध्या कोणत्या स्वरूपाचे बुद्धिमापन अधिक योग्य व विश्वासार्ह मानले जाते? उत्तर मानसिक प्रक्रिया अभ्यासणारे. 585 ज्या कसोटीद्वारे समूहातील लोकांचे बुद्धिमापन एकाच वेळी करता येते तिला डॅश डॅश कसोट्या म्हणतात. उत्तर सामूहिक. 586 एर्नेस्ट क्रेशमरने शरीरबांधा व व्यक्तिमत्व यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केव्हा केला? उत्तर 1925 साली. 587 व्यक्तिमत्व मापनासाठी कार्ल रॉजर्सने डॅश डॅश प्रकारच्या मुलाखतीवर भर दिला. उत्तर आदेशादर्शक. 588 वृकस्थ ग्रंथीतील डॅशच्या स्त्रावामुळे व्यक्तीत चैतन्य येते? उत्तर ॲड्रिनल. 589 पूर्वानुभव बोधावस्थेच्या पातळीवर आणणे म्हणजे स्मरण व ही व्याख्या कोणी केली? उत्तर मॅक्ड्युगल. 590 कर्णबधीर, दृष्टिबाधित, मतिमंद इत्यादी विद्यार्थ्यांना स्वतंत्र शाळेत विशेष अध्यापन पद्धती व तंत्राद्वारे दिल्या जाणाऱ्या शिक्षणास डॅश डॅश म्हणतात. उत्तर विशेष प्रशिक्षण. 591 आंतरराष्ट्रीय अपंग दिन केव्हा साजरा केला जातो? उत्तर 3 डिसेंबर. 592 न्यूनगंड ही संकल्पना डॅश डॅशने विकसित केली. उत्तर ॲडलर. 593 डॅश डॅशच्या मते अध्ययनाचा उच्चतम स्तर म्हणजे समस्या निराकरण होय. उत्तर गॅगने. 594 बालकाचा कारक विकास म्हणजे डॅश डॅश विकास होय. उत्तर स्नायूंचा विकास. 595 कंठस्थ ग्रंथीतून हा डॅश डॅश स्त्राव स्त्रवतो. उत्तर थायरॉक्झिन. 596 कोणत्या अवस्थेत मुले व मुली आपल्या शरीराच्या ठेवणीकडे अधिक लक्ष देतात? उत्तर कुमारावस्था. 597 अबोध वर्तनाच्या निरीक्षणासाठी व मापनासाठीचा वापर केला जातो. उत्तर प्रक्षेपण तंत्र. 598 थॉर्नडाईकने डॅश डॅश या प्राण्यावर प्रयोग केला. उत्तर मांजर. 599 साधक अभिनंदनाचे प्रयोग स्किनरने कोणत्या प्राण्यावर केले? उत्तर कबूतर व उंदीर. 600 पियाजेने बोधन प्रक्रियेचे कोणते पैलू सांगितले? उत्तर संघटन व प्रयोजन. तर मित्रांनो, व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आवडला आणि खरंच याचा उपयोग झाला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब तर व्हायलाच पाहिजे. भेटूया सिरीजच्या पुढील भागात. धन्यवाद.